हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुंबईत आज आणि उद्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीचं सत्र। वायबी चव्हाण सेंटरमधील बैठकीत वडेट्टीवारांसह इतर नेते उपस्थित राहणार, तर प्रलंबित मागण्यांसाठी अतुल सावेंनी उद्या बोलावली बैठक। श्रीकांत शिंदेंनी आज बोलावली शिवसेनेच्या खासदारांची दिल्लीत बैठक। उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्या विजयाच्या रणनीतीसाठी बैठकीचं आयोजन। तब्बल 33 तासांनंतर अखेर लालबागच्या राजाचं विसर्जन। वेळेचं नियोजन चुकल्यानं खोळंबा। विसर्जनावेळी गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांची तुफान गर्दी। यंदा पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक विक्रमी 34 तास 42 मिनिटं चालली। शेवटचा गणपती रात्री 8:07 विसर्जित। राज्यभरात गणपती विसर्जनादरम्यान 22 जण बुडाले, 13 जणांचा मृत्यू तर 9 जण अद्यापही बेपत्ता। शहापूर, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील नागरिकांचा समावेश। संपूर्ण देशानं अनुभवलं खग्रास चंद्रग्रहण। रात्री 9:58 पासून सुरू झालेलं ग्रहण मध्यरात्री 1:26 संपलं। ग्रहण कालावधीत तुळजाभवानी सोहळ्यात तर नांदेडच्या हनुमान मंदिरात ग्रहण संपेपर्यंत भजन। उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक। इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये हालचालींना वेग। आज दोन्ही आघाडीच्या खासदारांकडून मतदानाचा सराव घेतला जाणार। भारतीय हॉकी संघानं 8 वर्षांनी जिंकला आशिया चषक। कोरियाला हरवून भारताला चौथ्यांदा आशिया चषकाचा मान। पुढच्या वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठीही पात्र। मोदींकडून अभिनंदन। अमेरिकन ओपनचा वर्षातला शेवटच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेचा विजेता ठरला कार्लोस अल्कराज। गतविजेता यानिक सिन्नरचा पराभव। अल्कराजचे 6वं ग्रँड स्लॅम विजेतेपद। आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कसून सराव। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 10 सप्टेंबरला भारतीय संघ यूएई संघासोबत पहिला सामना खेळणार।